गांधी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा प्रकार तिकडे घडलाय। संपूर्ण राष्ट्रगीत सुरू असताना बसलेल्या नेत्यांना अखेरच्या 2 ओळी राहिल्या होत्या तेव्हा जाग आली आणि ते उभे राहिले। नागपुरातल्या चितार आळीच्या गांधी पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला होता। राष्ट्रगीताचा अवमान करायचा नसल्याने एबीपी माझा या कार्यक्रमाचा ऑडिओ आपल्याला ऐकू शकत नाही। दरम्यान माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विजय वडेट्टीवार, माजी आमदार गेवा आभारी, आमदार सुनील केदार आदी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत। सरिता, नेमका काय प्रकार घडला हा? आपण जर का बघितलं तर काँग्रेसचे हा एक मोठा कार्यक्रम होता। महात्मा गांधींना माल्यार्पण करून, त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून काँग्रेस एक राजकीय कार्यक्रम सुद्धा हा घेतलेला होता। कारण आजपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचे इच्छुकांना फॉर्म वाटप सुद्धा सुरू होणार होता। मात्र काँग्रेसची नेते मंडळी यांना हे भान उरलं नाही की हा कार्यक्रम आपण शेवटी महात्मा गांधी यांच्या नावावर घेतलेला आहे आणि त्यामुळं इथं काहीतरी राष्ट्रीयत्व हे असायला पाहिजे होतं। आपण त्या व्हिज्युअल्स मध्ये बघू शकतो की ही जी सर्व नेते मंडळी आहेत ही बसलेली आहे। तिथं शाळकरी मुलांनी राष्ट्रगीत हे कधीच सुरू केलेलं आहे, मात्र नेते मंडळींना सुद्धा याचा भान नाही। त्यांच्या समोर उभं असलेले जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा नेते मंडळींचीच बरदास्त ठेवण्यात इतके मशगूल होते का त्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे भान राहिलं नाही की इथं राष्ट्रगीत सुरू झालेलं आहे। शेवटी आपल्याला असं दिसतं की एक नगरसेवकाला, प्रफुल्ल गुर्देला ते लक्षात आलं। आपण बघतोय ह्या वेळेला खुर्च्या इथे तिथे देणे, नेत्यांसमोर घोळका करणे, हे सगळं सुरू आहे। नेते मंडळी बसलीये, मात्र लगेच नंतर अगदी शेवटच्या ओळींमध्ये जेव्हा हे लक्षात आलं आणि एका नगरसेवकांनी, प्रफुल्ल गुर्देंनी हाताने जेव्हा नेत्यांना सांगितलं, तेव्हा पटापट आपण बघू शकतो लाईनीनं सतीश चतुर्वेदी, त्यानंतर गेव आभारी, त्यानंतर तिथे सुनील केदार आहेत, नितीन राऊत आहेत, हे सगळे आजी माजी मंत्री आहेत। आणि महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार सारखे आजचे उपनेता जे आहेत काँग्रेसचे गटनेता, ते सुद्धा तिथं हजर होते। ही सर्व मंडळींना विसर पडला होता की आपल्या बाजूला काय सुरू आहे, आपण कुठल्या कार्यक्रमात आलेलो आहोत। आणि अगदी शेवटच्या लाईनीला, शेवटच्या 2 लाईनी उरल्या असताना हे सुद्धा उभे राहिले आणि यांच्या समोरचे जे सर्व कार्यकर्ते जे यांची बरदास्त ठेवण्यात लागलेले होते ते सुद्धा भानावर आले, असा काहीसा प्रकार आपल्याला बघायला। सरिता, आपल्या सोबतच राहा तुम्ही। आता भाजपचे नेते गिरीश व्यास आपल्या सोबत आहेत। गिरीश व्यास जी, आपल्यापर्यंत ही व्हिज्युअल्स पोहोचली असतील, ही बातमी पोहोचली असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय? म्हणजे असं की सर्व मंडळी नागपूरला आमच्या बरोबर अनेक वर्ष राजकारणात काम करत आहेत। ते विरोधी पक्षात असले तरी त्यांचं एक नागपूर शहरामधलं त्यांचं कामकाज राहिलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने ही घटना घडली, निश्चित रूपानं मी आज नागपूर शहराच्या सर्व गांधी पुतळ्यांवर युवक काँग्रेसची, एनएसयूआयची आणि काँग्रेसची रॅली आयोजित केली होती आणि त्या याच्यामध्ये त्यांनी केवळ आव आणण्याचा प्रयत्न केला की आम्ही गांधी भक्त आहोत, गांधींना मानतो, देशभक्तीमध्ये आमच्यावर भरलेली आहे, असं सगळे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला। पण राष्ट्रगीत जे विसरू शकतात याची निश्चित रूपाने चिंता मलाही वाटते। परंतु मी याच्यावर खूप कडक टीका करणार नाही। यांना जेव्हा लक्षात आणून दिलं तेव्हा त्यांनी त्याला सन्मान दिला, तरी परंतु अशा कार्यक्रमावर त्या नेते मंडळींनी निश्चित त्याच्या संपूर्ण प्रक्रियेकडे लक्ष ठेवलं पाहिजे। ठीक आहे, असा अपराध। ठीक आहे गिरीश व्यासजी, तुम्ही आपल्या सोबतच राहता। आपल्यासोबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील आहेत, ते जे स्वतः तिकडे उपस्थित होते। विजय वडेट्टीवारजी, नेमकं असं काय घडलेलं होतं की जेव्हा राष्ट्रगीत सुरू असतानाही आपण मंडळी बसून होता? नाही, आम्ही बसून नव्हतो। मुळात गोंधळ म्हणजे खूप घोषणा सुरू होत्या, राष्ट्रगीत सुरू झाला, आमच्या भोवतालून गराड्याचा कार्यकर्त्यांचा गराड होता आणि अनाउन्समेंट झाली। अर्धा सेकंद, 1 किंवा 1 सेकंदही झाला नसेल तेव्हा लक्षात आलं की राष्ट्रगीत सगळे उभे झालेत आणि आमच्या पाठीमागचे उभे झालेत, पुढचे 50चे लोक सगळे उभे होते। राष्ट्रगीतांचा अपमान करणं आमच्या रक्तात असू शकत नाही आणि आम्हाला कोणी देशभक्तीची भाषा शिकवायची गरज नाही। राहिला विषय गोंधळामुळे कदाचित आम्हाला आमच्या लक्षात आलं नाही, कारण नारे सुरू होते आणि आमच्या भोवतालूनही कार्यकर्त्यांचा गराडा होता। त्यामुळे आम्ही उशिरा उभे झालो एवढं खरं आहे की त्यामध्ये आम्ही डिनाय करू शकत नाही। उशिरा उभे झालो, पण असं नाही की राष्ट्रगीतांचा अपमान करायचा नाही, त्या काहीतरी त्याच्या मागचा हेतू होता आणि कोणीतरी काय देशभक्तीच्या संदर्भात त्याला जोडायचं। महात्मा गांधीजींची जयंती होती, कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि सगळे नारे देत होते तिकडे आणि भोवतालू सगळ्या कार्यकर्त्यांचा गराडा त्या ठिकाणी पडलेला होता आणि ते सुरू झाल्यानंतर बरं माईक सिस्टम सुद्धा अत्यंत तुम्ही
तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असेल तर त्या परिस्थिती संपूर्ण तुम्ही दाखवलं तर त्यावेळी सुरू असताना हे राष्ट्रगीत सुरू झाल्याबरोबर आम्ही लगेच पुन्हा आमच्या लक्षात आलं की सगळे उभे झालेत, आम्ही उभे झालो. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पहिल्यांदा थोडासा एक अर्धा मिनिटासाठी आम्हाला ऐकून आल्यामुळे तो गोंधळ उडालेला होता. विजय वडेट्टीवारजी, तुम्ही जे सांगताय आणि आमच्याकडे जे व्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. ही व्हिज्युअल्स जी आहेत त्याच्यानुसार शेवटच्या 2 ओळींच्या वेळी तुम्ही मंडळी उभे राहिल्यात. आता तुम्ही किती कट करून आणि काय करून दाखवताय मी आरोप येणार नाही, पण मी कार्यकर्त्यांना आम्ही काही राष्ट्रगीतांचा अपमान काही स्वतःहून किंवा जाणून बुजून केलेला असा विषय नाही. तुमच्याकडे व्हिज्युअल असतील, मी नाही म्हणत, मी नाकार देणार नाही तुमच्या व्हिज्युअलला, पण मी एक सांगतो की त्या गोंधळामुळे आमच्या लक्षात आलं नाही आणि लगेच ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं आम्ही एकाच चक्रामध्ये आम्ही उभे झालो. ठीक आहे. मी तुम्ही जे सांगताय त्याच्यावर आपण पुढे गेलो तर तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार असा कुठलाही हेतू नसेल तुमचा, मात्र आता जो प्रकार झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय की अशा प्रकारे निश्चितपणे झाली चूक अनावधानाने झाले असेल तर त्याला राष्ट्रगीतांचा विषय असेल तर आम्ही ती चूक मान्यच केली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे झाले तर त्यामध्ये दिलगिरी राष्ट्रगीता संदर्भात जर दिलगिरी व्यक्त करण्यात काही लहानपणा नाही. राष्ट्र सगळ्यात मोठा आहे, महान आहे आणि त्यामध्ये काही कुठले कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. आम्ही दिलगिरी व्यक्त करू. ठीक आहे. विजय वडेट्टीवारजी, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. भाजपचे नेते गिरीश व्यास देखील आपल्यासोबत आहेत. आता गिरीश व्यासजी, वडेट्टीवारांनी आता इकडे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. असं आहे, त्यांची दिलगिरी तर त्यांनी सगळ्यांनी व्यक्त करायला काही अडचण नाही. मी त्यांच्यावर टीका केली नाही. विजय भाऊ जरा त्यांना अजूनही त्यांच्या ह्याच्यातलं ते निघालं नाही नेते पण काँग्रेसचं. मी म्हटलं की अशी चूक अनावधानाने झाली असेल, त्यांचा उद्देश असा असं मी कधीही म्हटलं नाही. तरी परंतु ज्या पद्धतीने या घटना घडल्यात, जे व्हिज्युअल्स तुम्ही दाखवताय त्याच्यामध्ये कार्यक्रमाचं नियंत्रण ज्यांच्या हातात होतं त्यांनी योग्य पद्धतीने ते जर सांभाळलं असतं तर त्यांच्यामधून हे घडलं नसतं. याचा अर्थ कार्यक्रम आयोजित करायचा, त्याचं योग्य नियोजन करायचं नाही आणि मग दिलगिरी मागायची, हे काही योग्य नाही एवढंच मला सांगायचं आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही